नमस्कार मैत्रिणींनो. आता मी एकदम सोप्या पद्धतीनं तांदळाची खीर बनवणार आहे. त्यासाठी मी आधी हे भात शिजून घेतला, जास्त पाणी टाकून एकदम चिकट भात शिजून घेतला. आणि इकडे हे नारळाचा कीस घेतला, साखर घेतली, काजू बदामचे थोडेसे काप घेतले आणि सोप इलायची कुटून घेतली. हे दूध घेतलं आणि ही खीर एकदम सोप्या पद्धतीनं आहे बघा. हे बघा, ह्याच्यामध्ये टाकते आता मी सगळं हे सामान. सोप आणि विलायची पूड टाकली. ह्याच्यामध्ये आता हे दूध टाकून घेते. एकदम थोड्याशा दुधामध्ये ही खीर छान होते. आणि कधी आपल्याला दूध नसेल तर ऐन टायमाला अशी पण खीर थोड्या दुधात करू शकतो आपण. हा नारळाचा कीस टाकते. हे बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने ही तांदळाची खीर तयार झाली. मी गॅस बंद केला, दूध गरम होतं, उकळलेलं मी दूध पण टाकलं. हो का, ही खीर तयार झाली. याला आपण गॅस ऑन करून थोडंसं शिजवून पण घेऊ शकतो. हो का, अगदी सोप्या पद्धतीनं खीर तयार झाली. हे बघा, गॅस चालू करून एक उकळी मारून घ्यायले. एक उकळी झाली की याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हो का, अशी झाली खीर, तांदळाची खीर, अगदी कमी दुधात आणि झटपट झाली बघा. थोडंसं एक उकळी आली की याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, काजू बदाम विसरले होते, हे काजू बदामचे काप टाकून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, खोबरं आणि वेलची पूड सोप टाकल्यामुळे खूप छान सुगंध येतो खिरीचा. अशी ही खीर आपली खाण्यासाठी रेडी आहे. धन्यवाद.